नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा नाश्ता करत असतो, परंतु तो काही खात नसतो आणि त्या चिवडा, लाडू, करंजी वगैरे याकडे बघतच असतो आणि विचार करत असतो। तेवढ्यात तेथे शशिकांत येतो आणि शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की अरे बछड्या, तू तर सेम माझ्यासारखाच आहे, अगदी परफेक्ट जसे मला लागते असे तुला लागते। आणि जी काही अक्षयच्या कपामध्ये तेथे कॉफी असते तर शशिकांत उचलतो आणि त्याचा एक घोट पितो आणि पी अक्षय, कारण माझं उष्ट तुला चालेलच असे म्हणत असतो। अक्षय मात्र रागाने त्यांच्याकडे बघत असतो, काही उत्तर न देता। आणि शशिकांत मात्र हा अक्षयला म्हणत असतो की अरे बाप लेकांचं जर एकमेकांनी उष्ट खाल्लं तर त्याने प्रेम वाढतं। तेव्हा अक्षयला हसू येतं। अक्षय म्हणतो अहो, प्रेम वाढण्यासाठी मुळात ते प्रेम असावं लागतं। तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे का नसेल, अरे मला एक गोष्ट सांग की माझ्याशिवाय सर्वात जास्त प्रेम दुसऱ्याचे कुणाचे असेल का? तेव्हा अक्षय म्हणतो की हो अहो, ते तर मला माहितीच आहे। तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ह्या बापाचा डोह खरंच खूप विशाल आहे। आणि तेव्हाच अक्षयला जे काही रमाने पोलिसांसमोर सांगितलेले असते की मला अजून एका माणसावर संशय आहे, तो म्हणजे शशिकांत मुकादम। कारण आज पहाटे 4 वाजता ते बाहेर गेले होते आणि जाताना मात्र त्यांनी ती जी काही दात कोरण्याची काडी असते तर ती नेलेली असते। टूथपेक घेऊनच बाहेर पडले होते आणि जेव्हा आरतीला उडवले गेले तेव्हाचे क्षण अक्षयच्या डोळ्यासमोर आल्यानंतर तेव्हा अक्षयला खूप चिड येत असते, कारण आरती वहिनीला म्हणजे रमाला मारायचे असते आणि त्यामध्ये आरती वहिनीने आपला जीव दिलेला असतो आणि शशिकांत मुकादमने आपल्या घरातील माणसांना सुद्धा मारण्यासाठी काही कमी केलेले नसते। म्हणून अक्षयला खूप चिड येते। जे काही सीसीटीव्ही फुटेज हे अक्षयने बघितलेले असते त्यामध्ये शशिकांत सुद्धा हा मुकादम फूड्स कंपनीच्या बाहेर उभा होता, म्हणजे नक्की काहीतरी रेवा आणि त्याचा हा प्लॅन होता हे सुद्धा अक्षयच्या लक्षात आलेले असते आणि ते सुद्धा त्याला क्षण आठवतात। अक्षयचे डोळे इतके लाल होते कारण त्याला शशिकांतचा इतका राग आलेला असतो। तेव्हा तो रागाने शशिकांतकडे बघत असतो। तेव्हा लगेच शशिकांत मुद्दाम अरे हसून म्हणतो की अरे बछड्या, प्रेम दाखव रे मला। तेव्हा लगेच अक्षयला इतका राग येतो, अक्षय तडकन उठतो, शशिकांत जवळ येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला मगाशीच सांगितले होते की प्रेम दाखवण्यासाठी प्रेम हे असावं लागतं आणि या जन्मात तरी तुमच्याबद्दल माझ्याविषयी माझ्या मनात प्रेम नाही होऊ शकत। आणि जर मग तुम्हाला तुमच्या मुलावर इतकंच प्रेम असेल तर मग तुम्ही खुनाच्या बाजूने का उभे राहिलात? मी नाही हो तुमच्यासारखी खून करत। तेव्हा मात्र खून म्हटल्यानंतर शशिकांतला लगेच धक्काच बसतो। शशिकांतचे डोळे अगदी लाल होतात। शशिकांत लगेच अक्षयला म्हणतो की अरे वछड्या, खून काय, खुनाबद्दल बोलतोस तू? मी आणि खून? अक्षय लगेच शशिकांतची गचंडी धरतो आणि शशिकांतला उठून उभा करतो आणि एवढा सावसूतपणाची गरज नाही, कारण जे काही गुन्हा केलेला आहे तो तर आता समजलेला तर आहे आणि 1 नंबरचे तुम्ही खुनी आहात, खुनी। तेव्हा मात्र अक्षय जोरात असा पायरीवर शशिकांतला ढकलून देतो आणि पुन्हा म्हणतो की खुनी आहात तुम्ही, खुनी। तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षय, अरे अक्षय काय बोलतोस तू? अक्षयच्या मनामध्ये इतका राग आलेला असतो, तो म्हणतो की तुम्ही गुन्हेगार आहात, माझे, आरती वहिनीचे आणि या घराचे गुन्हेगार आहात तुम्ही। आणि काय हो, तुम्हाला लाज नाही का वाटली? निर्लज्ज तर तुम्ही आहातच, पण आरती वहिनीला मारणाऱ्या बाईला वाचवण्यासाठी तुम्ही आणखीन एक खून केला। या घरात सुद्धा राहण्याची तुमची लायकी नाही। आत्ताच्या आत्ता असे वाटतं की तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यावे। तेव्हा शशिकांत अक्षय समोर हात जोडतो की अक्षय, अरे प्लीज असे करू नको, मी तुझा बाप आहे रे। अरे हे जे काही केले ना मी फक्त तुझ्या भल्यासाठी केले। अक्षय मला पोलिसात देऊ नको रे, अक्षय मला पोलिसात देऊ नको, म्हणून हात जोडून तो विनवण्या करू लागतो। मी तुझ्या पाया पडतो पण मला प्लीज पोलिसात देऊ नको। तेव्हा अक्षय म्हणतो की काय, माझ्या भल्याचा विचार तुम्ही करत होते आणि गुन्हा करताना तुम्हाला आठवले नाही का तुम्ही एक बाप आहात म्हणून? तेव्हा शशिकांत खूप असे हात जोडून विनवण्या करत असतो की मी तुझा बाप आहे, मला माफ कर। परंतु जेव्हा शशिकांत टेबलवर बसलेला असतो तेव्हा अक्षय हा म्हणजे पुढे काय होते, शशिकांतला कसे हे करायचे त्याचा विचार करत असतो आणि त्यामध्ये तो मग्न झालेला असतो। आणि जेव्हा तो टेबल वाजवतो तेव्हा अक्षय वाहनावर येतो। शशिकांत म्हणतो की काय रे, अरे बछड्या कसला इतका विचार करतोस, काय झाले माझ्या बछड्याला? तेव्हा अक्षय मात्र काही उत्तर देत नाही। त्यानंतर इकडे रमाही आपल्या रूम मध्ये काम करत असते। रेवा तेथे येते। रेवा म्हणते की अगं मला तुझ्याशी बोलायचे। रमा मात्र तिला काही डिमांड देत नाही आणि मला काम आहे असे सांगते। तर रेवा ही ऐकायला तयार नसते। रेवा म्हणते मला माहिती आहे की तू माझं मंगळसूत्र चोरले म्हणून। तेव्हा रमा म्हणते की मी का चोरेल तुझं मंगळसूत्र? तेव्हा रेवा म्हणते की अच्छा, म्हणजे तुला खरं सांगायचं नाही, थांब मीच चेक करते इकडे तिकडे। तेव्हा रमा म्हणत असते की अगं मी नाही घेतलं। रेवा रमाची ती बॅग उचकत असते आणि मला तुझा विश्वास नाही, तू नक्की माझं मंगळसूत्र तूच घेतलेले असणार।
रमा म्हणते की अगं हळूच जरा, आर्था झोपलेली आहे आणि मी तुला सांगितले ना मी तुझं मंगळसूत्र नाही घेतलं म्हणून, का तू असे वागतेस? रेवा ऐकायला तयार नसते आणि रेवा जे काही आहे तर ते उचकण्याचा प्रयत्न करत असते, कपडे इकडे तिकडे असे फेकून देते। तेव्हा तेथे आयज्जी येते। आयज्जी म्हणते की रेवा अगं काय करतेस तू हे? तेव्हा रेवा म्हणते की आयज्जी हिने माझं मंगळसूत्र चोरलं, हिचा ना अक्षयवर आणि माझ्या मंगळसूत्रावर डोळा होता म्हणूनच तिने माझं मंगळसूत्र चोरलेले असणार। तेव्हा रमा म्हणते की अहो आयज्जी माझा का डोळा असेल हिच्या मंगळसूत्रावर, आणि तुम्ही सांगा ना तिला की मी तिचं मंगळसूत्र नाही घेतलं म्हणून। तेव्हा रेवा रागाने म्हणते की रमा तू खोटं बोलू नकोस। तेव्हा मात्र आयज्जी सुद्धा म्हणते की रेवा अगं रमाने तुझं मंगळसूत्र नाही घेतलेलं, तू कशाला तिचे कपडे बॅग वगैरे उचकतेस? रेवा म्हणते की आयज्जी अहो तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवतात। आयज्जी म्हणते की अगं रेवा माझा हिच्यावर विश्वास नाही, परंतु सीसीटीव्ही फुटेज मात्र जे काही मी बघितले त्यावर माझा विश्वास आहे आणि ते सुद्धा मी चेक केले, काल रात्री खरोखर चोर हे घरात घुसले होते। रेवा म्हणते की आयज्जी आहोत मी तुम्ही तिला ओळखत नसतान, परंतु मी मात्र चांगलं ओळखते। तिने चोरांना सांगितले असेल की माझं मंगळसूत्र चोरण्यासाठी, कारण घरामध्ये दुसरं तर काही चोरीला गेले नाही, फक्त माझे मंगळसूत्र कसे चोरीला गेले म्हणून रेवा तर खूप अशी भडकलेली असते। त्यामुळे काही झाले तरी आता मी मंगळसूत्र हे शोधून राहणारच म्हणून रेवा परत तिकडे तिकडे उचकायला सुरुवात करते। आयज्जीला खूप राग आलेला असतो, परंतु रेवा मात्र कुठे ऐकला तयार असते। रेवा मात्र इतकी ओरडत असते तर आजी म्हणते की रेवा अगं तू तिचे कपडे उचकू नकोस। रमा सुद्धा तिला अडवण्याचा प्रयत्न करते। रमा म्हणते की रेवा अगं काय करतेस, काय इकडे तिकडे कपडे तू असे फिसकतेस? रेवा ऐकायला कुठे तयार नसते आणि फक्त माझीच वस्तू का गेली असेल, माझंच मंगळसूत्र चोरी गेलं आणि आयज्जी तुम्हाला हिचं तर काही दिसत नाही, फक्त मीच आवाज करते हे दिसते। आयज्जी म्हणते की रेवा अगं लक्ष दे, अर्थाला त्रास होतो, अर्था उठेल। तेव्हा रेवा म्हणते की हो का, एकटीचाच माझा आवाज आहे का या रूम मध्ये, बाकी कोणीच नाही का? आणि त्या रेवाला तेजीचा सुद्धा खूप राग येतो। ती आयज्जीला सुद्धा म्हणते आणि रमाला म्हणते की अर्थाला सांभाळण्याची जबाबदारी रमा तुझी आहे, त्यामुळे ते तुझं काम आहे, मला त्याबद्दल सांगू नकोस। आणि तेव्हा मात्र रमाच्या बॅगमध्ये सर्वात खाली अक्षय आणि तिच्या नावाचं जे मंगळसूत्र असतं म्हणजे रमा अक्षय या नावाचं, तर ते रेवाला सापडते। रेवा लगेच ते मंगळसूत्र घेते आणि रमाचे हे अर्थाजवळ असताना रेवाकडे लक्ष जाते। रमा लगेच रेवाजवळ येते आणि तिच्या हातातील आपलं रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र घ्यायला लागते। रेवा म्हणते की अगं बघून दे ना मला, का अशी चोरासारखी वागतेस? रमा म्हणते की हे बघ मी चोर नाही, तू माझ्या सामानाची अशी झडती घेऊ नकोस। रेवा म्हणते की अगं तू काही केलं नाहीस, मग बघू दे ना मला, चेक तर करून दे। म्हणून रमाची बॅग रमाचे कपडे असे इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकलेले असतात। रेवा ऐकायला तयारच नसते आणि तेव्हा ते रमा अक्षय नावाचे मंगळसूत्र आहे तर ते आयज्जीला दाखवते आणि आयज्जीला म्हणते की आयज्जी बघितलेस का, अजूनपर्यंत हे रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र हिच्याकडे काय करते? रमाला मात्र आता खूप मोठा धक्का बसतो। रमाला आता काय उत्तर द्यावे हे समजत नाही, कारण रमाला तर आता हे लपवायचे असते। त्यानंतर इकडे शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की अरे बछडा काय इतका रागाने बघतोस, मी जे काही करतो अगदी तुझ्या भल्यासाठीच करतो। अरे आता एकदा रेवा या घरात लग्न होऊन आल्यानंतर सर्व काही अगदी छान होईल, अगदी तुझ्या मनासारखं, कशाला तू इतका विचार करतोस? बायकांना असे बोटावर नाचवायचे असते आणि रेवा ही तुला भेटण्यासाठी अगदी तळमळली पाहिजे। तेव्हा अक्षय म्हणतो की तुमचे सर्व बोलून झाले का आणि आता मी बोलू का? त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की माझ्या भल्याचा तुम्ही मात्र विचार नका करू, मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही करायचे असेल ते मी करेल, तुम्ही मात्र ढवळाढवळ करू नका। आणि तेवढ्यात मात्र शशिकांतच्या मोबाईलवर एका बाईचा फोन आलेला असतो। तेव्हा शशिकांत म्हणतो की अहो इतकी तळमळतेच माझ्यासाठी, लगेच आलो आलो असे करत असतो आणि फोन ठेवतो आणि अक्षयला म्हणतो की बघितलेस का, अजून सुद्धा बायका माझ्यासाठी किती तळमळतात, याला म्हणतात मॅच्युगिरी। तेव्हा शशिकांत लगेच हसत त्या बाईला भेटायला निघून जातो। तेव्हा अक्षयला मात्र खूप राग येतो। अक्षय मनात म्हणतो की तुमची ही मॅच्युरिटी आहे ना लवकरच बाहेर पडणार आहे शशिकांत मुकादम। त्यानंतर इकडे रेवाने जो काही प्रश्न विचारलेला असतो की रमा अजूनपर्यंत हे मंगळसूत्र तुझ्या बॅगमध्ये काय करते? रमा म्हणते की काय करते म्हणजे अगं ती माझी शेवटची आठवण आहे, माझी आठवण म्हणून माझ्या बॅगमध्ये ठेवले, त्याने काय होते, तुला काय फरक पडतो आणि हे विचारण्याचा अधिकार तुला नाही सुद्धा।
का? मागच्या सर्व गोष्टी विसरून मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाते हे तर बरोबर आहे, पण यांचं आणि माझं अगोदर लग्न झालं होतं हे सत्य कोणीच बदलू शकत नाही आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हे सर्व माहिती आहे आणि मला सुद्धा ती आठवण जपायची माझं मी ठरवेल, तुला त्यामध्ये ढवळाढवळ करायची गरज नाही। आणि रमा ही आयाजीला म्हणते की हे बघा आयाजी, तुम्ही मला जसे सांगितले तसे मी ऐकले आणि मी तुमच्या आयुष्यातून या घरातून कायमची निघून जाते। माझा नवरा, माझा संसार सर्व काही मी मागे टाकून जाते। माझ्या कोणत्या आठवणी मी जपायची आणि कुठल्या टाकून द्यायच्या हा सर्वस्वी निर्णय माझा असून द्या। माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणीही लुडबुड करू नका। आता यापुढे जे काही गोष्टी मला ठरवायच्या असतील, माझे कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर मला स्वतःला घेऊन द्या, तुम्ही मात्र त्यामध्ये करू नका। तेव्हा रेवा तर मोठ्या ॲटिट्यूड मध्ये म्हणते की मला तुझ्या आयुष्यातील सुद्धा अक्षयचा पुसून टाकायचा। तेव्हा रमा ही आयाजीला म्हणते मला या मुलीशी बोलायचं तर नाही आणि आयाजी तुम्हाला जर हवं असेल की मी या घरातून शांततेने निघून जावे तर तुम्ही या मुलीला सांगा की हिचा बालिशपणा कमी कर, नाहीतर मी आत्ता जाते यांना सर्व सत्य सांगून टाकते। तेव्हा आयाजीला आणि रेवाला तर खूप मोठा धक्का बसतो। मला काही फरक पडत नाही, मी तुम्हाला या अगोदर सुद्धा तेच सांगितलेले आहे आणि आता सुद्धा तेच समजावते आणि आता सुद्धा मला या घरात राहायचे नाही, मलाच या घरात राहण्याचा खूप कंटाळा आलेला आहे। मी स्वतःहून या घरातून निघून जात, मला या घरामध्ये जे प्रेम हवं होतं, सून म्हणून जे काही माया, प्रेम आणि दर्जा हवा होता, या घरातील हक्क हवा होता, परंतु आता मात्र अस्मित बरोबर लग्न करून मला ते सर्व मिळणारच आहे। फक्त मी इथून जाताना जे काही सत्य असेल ते सांगून जाते, फक्त ते तुम्हाला नाही मिळू शकत, त्यामुळे बघा निर्णय तुमचा आहे। आणि रमा सुद्धा इतकी मस्त त्यांना उत्तर दिलेले असते, अगदी न घाबरता। अगदी तोऱ्यात रमा ही रेवाच्या हातातील मंगळसूत्र आपलं रमा अक्षयचं हिसकावून घेते आणि जायला निघते। रेवा म्हणते की रमा थांब, तेव्हा मात्र आयाजी रेवाला म्हणते की रेवा अगं थांब। रमा म्हणते ना जाऊन दे तिला, तू तिला आडू नकोस, ती जे काही बोलती ना ते पूर्णपणे चुकीचं नाही। आयाजी सुद्धा ही रमाची बाजू घेते, कारण रमाचं जे काही म्हणणं असतं ते आयाजीला सुद्धा पटलेले असते। रेवा म्हणते की काय आयाजी, तुम्ही सुद्धा तिच्या बाजूने आहेत आणि आयाजी तुम्ही बघितलं ना तिला काय बोलत होती। आयाजी म्हणते की रेवा डोकं शांत ठेव आणि तुला गप्प बसण्यातच तुझं भलं आहे, नाहीतर दिवसा आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नको। तेव्हा रेवा मनात म्हणते की माझं मंगळसूत्र घेऊनही अगदी सुखात आहे, अगदी आनंदात, परंतु मात्र मी हिला सोडणार नाही, हिच्याकडून मी माझं जे काही हक्काचं मंगळसूत्र आहे घेणारच असे ठरवते। त्यानंतर रमा ही तोऱ्यात लगेच इकडे आपल्या अक्षयकडे येते आणि अक्षयला ती सर्व काही सांगते की आता ह्या रेवाचं आपल्याला काहीतरी करावे लागेल, कारण रेवा आता मला खूप त्रास देते, ती मुलगी रोज माझं जगणंही मुश्किल करते। तेव्हा अक्षय म्हणतो की हो माझं सुद्धा, मला रोज असे वाटते की नक्की तिला घराच्या बाहेर काढावे आणि लगेच जेलमध्ये टाकावे, पण या सगळ्यासाठी आपल्याला पुरावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला शशिकांत मुकादम यांचे DNA घ्यावा लागणार आहे। तेव्हा रमा म्हणते की मला असे वाटते आपण घरामध्ये शोधाशोध करायला नको, नाहीतर त्यांना संशय येईल। म्हणतो की हो मला हे सुद्धा कळते, म्हणून यावेळेस मी पंकज काकांची मदत घेतो। तेव्हा रमा म्हणते की काय काकांची? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, यासाठी आपल्याला शशिकांत मुकादम यांचा DNA लागणार आहे आणि त्यांचा एक जरी केस आपल्या हातात लागला तरी पुढचे सर्व पुरावे आपल्याकडे बरोबर येतील। तेव्हा रमा म्हणते की अहो यात पंकज काका काय करणार आहे? तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं बघूयात तिकडे काय ते मी तुला सांगतो, कारण अक्षयने आणि पंकज काकांनी एक प्लॅन केलेला असतो आणि ठरलेल्या प्लॅननुसार पंकज काका हे त्या बाईचा मस्त वेश घेऊन अगदी नटून थटून शशिकांतला भेटायला येतात। शशिकांत गाडीतून त्यांची वाटच बघत असतो, तेव्हा पंकज काका अगदी लाडात त्या बाईच्या वेशात आणि आवाजात म्हणतात की आलात का तुम्ही? शशिकांत म्हणतो की हो हो, किती वेळचा वाट बघतोय। पंकज काका गाडीमध्ये बसतात आणि विचारतात की कसे आहात? तेव्हा शशिकांत म्हणतो की मस्तच आहे। पंकज काका विचारतात की कशी दिवाळी झाली? तेव्हा शशिकांत म्हणतो की खूपच छान। पंकज काका म्हणतात की हो हो खूपच छान दिवाळी झाली आणि खूप काही फटाके मी उडवलेस। तेव्हा शशिकांत म्हणतो की काय तू फटाके उडवलेस? पंकज काका म्हणतात की हो हो मला फटाके उडवायला खूप आवडतात। शशिकांत म्हणतो की अरे लोक तर म्हणले असतील एक फटाका नाही तर 2 फटाके उडवतोस, आणि पंकज काकांच्या गळ्यामध्ये हात घालायला सुरुवात करतो। तेव्हा पंकज काका लाजतात आणि शशिकांतच्या केसाला तो हात लावतो, कारण अक्षय आणि पंकज काकांचा हाच प्लॅन असतो, कारण शशिकांतचा केस त्यांना घ्यायचा असतो। तेव्हा पंकज काका मुद्दाम केसाला हात लावतात, खरंच तुमचे केस किती सिल्की आहात हो असे लाडावून म्हणतात आणि एक तुमचा केस हवा आहे असे लाडावून म्हणत असतात। तेव्हा मात्र शशिकांत म्हणतो की मी अख्खाच तुझा आहे आणि एकच केस मागतेस फक्त, आणि तुमचा एक केस असा मी लॉकेटमध्ये ठेवणार आहे आणि तो कायम माझ्या जवळ असेल। तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे घे घे,
पंकज काका तो केस घेतात आणि आपल्या लॉकेटमध्ये ठेवतात। तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे केस घेतला ना, झाले ना तुझे समाधान, मग मला सुद्धा आता तू मिठीत घे आणि माझे समाधान कर। तेव्हा पंकज काका म्हणतात की नको नको, आपण रस्त्यावर आहोत। तेव्हा मात्र शशिकांत ऐकायला तयार नसतो। पंकज काका नाही नाही करत असतात आणि त्याच वेळेस शशिकांत हा पंकज काकांच्या केसाचा जो टोप असतो त्याला हात लावतो आणि अशी गंमत येते की म्हणजे पंकज काकांनी जो केसांचा टोप लावलेला असतो तो लगेच शशिकांतच्या हिसक्याने निघून येतो। तेव्हा मात्र शशिकांतला समजते की हा पंकज आहे। तेव्हा शशिकांत मात्र रागाने म्हणतो की काय पंकज तू, आणि पंकज काका खूप घाबरतात। तर शशिकांत त्यांना मारायला सुरुवात करतात, त्यांचा हात पिरगळतात। पंकज काका म्हणत असतात की शशिकांत अहो मुकदम सोडून द्या, माफ करा। तर शशिकांत इतक्या जोरात हात पिरगाळतो आणि थांब तुझी आता मी वाटच लावतो, आणि पंकज काका खूप ओरडत असतात की माफ करा साहेब माफ करा, परंतु शशिकांत मात्र पंकज काकांना खूप बेदम मारतो। त्यानंतर इकडे सीमाचं खूप डोकं दुखत असते आणि ती आपल्या डोक्याला लावत असते, तिला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात रमा धावत येते आणि आई अहो आई एक गडबड झाली असे म्हणते। तेव्हा सीमा विचारते की गडबड, अगं कसली गडबड? तेव्हा रमा म्हणते की अहो आई हे माझं जुनं मंगळसूत्र रेवाने बघितलं आणि मला आता नाही वाटत की ती माझ्याजवळ हे मंगळसूत्र राहून देईल, म्हणून मला तर खूप भीती वाटते। तेव्हा सीमा म्हणते की काय अगं थांब मी माझ्या कपाटात ठेवू का, आणि ती माझ्या कपाटामध्ये हात नाही लावणार। तेव्हा रमा म्हणते की हो ठेवा आई, आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि रमा म्हणते की काय काय म्हणून तिला धक्का बसतो। तेव्हा सीमा म्हणते की अगं काय काय झाले सांग ना। तेव्हा रमा म्हणत असते की आई अहो मी तुम्हाला तिकडे मला जावे लागेल, मी तुम्हाला नंतर सांगते, आई तुम्ही हे मंगळसूत्र व्यवस्थित ठेवा। तेव्हा लगेच रेवाने हे सर्व ऐकलेले असते, तर लगेच रेवा ही मनात म्हणत असते की माझ्या आणि अक्षयच्या आयुष्यामध्ये मला तुझी एकही आठवण नाही ठेवायची। रेवा मात्र ही दरवाजाजवळ उभी राहून बघत असते आणि रमा बाहेर येते। तेव्हा रमाच्या काहीतरी लक्षात येते की रमा अगं वेडी आहेस का तू, असे जातात का सगळं काही गडबडीत, आणि लगेच रमा पुन्हा आतमध्ये जाते। तेव्हा रमा सुद्धा एक मस्त अशी शक्कल लढवते आणि मस्त आपली साडी अगदी इतकी छान नटते आणि रेवाकडे बघत हसतच बाहेर येत असते। रेवा मात्र रमा केव्हा बाहेर येते याची वाटच बघत असते। रमा मात्र खूप छान तयार होऊन रेवाला जाळण्यासाठी मस्त बाहेर निघून जात असते। रेवा ही तिच्याकडे बघतच असते, तर रमा तिच्या जवळ येते। रेवा ही तिच्याकडून इकडे तिकडे तिला गोल गिरक्या मारते आणि शिट्ट्या वाजवते आणि खरंच हसते सुद्धा। रमा सुद्धा अगदी तिला तसेच प्रत्युत्तर देते आणि मुद्दाम गालत गालत हसते सुद्धा अगदी खुश होऊन तिला म्हणते की अगं छान दिसतेस। रमा म्हणते की थँक्यू। तर रेवा विचारते की अगं कुठे चाललीस? तर रमा म्हणते की डेटवर माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर, आणि रेवा तू सुद्धा जा तुला हवं असेल तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर। आणि कसं की अस्मित खरंच खूप चांगला आहे आणि तो माझ्या मनाचा खूप विचार करतो, आणि तुझा होणारा नवरा मात्र तसा नसेल, त्यामुळे तू जा ना त्याच्याबरोबर डेटवर। आणि मस्त बाय करून रमा ही तोऱ्यातच निघून जाते आणि रेवाचा जळफळाट करते। अक्षय मात्र इकडे बाहेर रोडवर रमाची वाटच बघत असतो। तेव्हा लगेच रमा ही तेथे येते आणि रोडच्या तिकडच्या बाजूने आहो असे अक्षयला आवाज देते। अक्षय तर एकटक आपल्या रमाकडे बघतच असतो आणि रमा ही खूप छान दिसत असते म्हणून तो खूप खुश होतो। तेव्हा अक्षय जोरात ओरडून म्हणतो की अगं तू तेथेच थांब, गाड्या येतात खूप गाड्या। तेव्हा रमा सुद्धा मोठ्या आवाजात म्हणते की थांबा मी येते तिकडे। अक्षय इकडून म्हणत असतो की नको मी येतो तिकडे, थांब तू तेथे। तेव्हा गाड्यांच्या आवाजामुळे एकमेकांना काही ऐकायला येत नाही, तर अक्षय तिला खुणावून मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगतो। तेव्हा रमा खुश होऊन अक्षयला कॉल करते। अक्षय म्हणतो की ऐक येऊ नकोस, गाड्या येतात खूप। तेव्हा रमा सुद्धा म्हणते की आहो तेच तर, घरात रेवा आणि येथे सर्व गाड्या, आपल्यातील लोक कमीच होत नाही। अक्षय खुशून म्हणतो की जातील जातील ते सुद्धा जातील, पण रमा आता मात्र तू खूप कमाल दिसतेस। तेव्हा रमा खुशून विचारते की खरं का? तर अक्षय म्हणतो की हो। तेव्हा अक्षय तिला म्हणतो की आता ह्या ट्रक नंतर गाड्या येणार नाही, त्यामुळे तू तिकडे ये लगेच। तेव्हा तो टेम्पो निघून जातो आणि तो रमाला म्हणतो की ए आता। रमा म्हणते की आता मी नाही येणार, तुम्हीच या आता। अक्षय म्हणतो की अगं असे काय करतेस, आता गाड्या नाही, ये ना पटकन। तेव्हा रमा लाडत म्हणते की अहो बायकोला तर डेटवर नेतात, मग तिला हक्क करण्याचा तुम्ही चान्स द्यायला नको का, त्यामुळे तुम्हीच या। तर अक्षय सुद्धा रोमॅन्टिकपणे तिच्याकडे बघत त्या फोनवर म्हणतो हो का? रमा म्हणते की हो हो तुम्हीच या, मी नाही येणार। अक्षय सुद्धा खुशून म्हणतो की बरं जशी बायकोची आज्ञा, आणि लगेच तो फोन ठेवतो आणि रमाकडे यायला निघतो। तेव्हा मात्र लगेच अक्षय तिकडे यायला निघतो आणि लगेच एक गाडी अशी अक्षयच्या जवळ समोरून येते आणि लगेच जोरात असं ब्रेक तो माणूस दाबतो। परंतु आता नेमकं काय होणार, कारण रमाने तर रमाला समोर बघून खूप मोठा असा धक्का बसलेला
असतो आणि त्याच वेळेस तो भाग संपतो। पुढील भागामध्ये अगदी त्याच रोडवर अक्षय हा रमाला सर्वांसमोर सांगत असतो की रमा म्हणते की अहो काय करतात तुम्ही। तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं रेवाचं ठरलेलं लग्न मी त्याच मांडवात मोडणार आहे आणि त्याच मांडवात मी तुझ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे। आणि अगदी तो रमाला प्रपोज करत फुलांचा बुके देतो। तेव्हा रमा सुद्धा अगदी लाडातच म्हणते की दुसऱ्यांदा लग्न करायचं म्हणतात परंतु एकदा तरी तुम्ही मला प्रपोज नाही केलं। तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे, तर रमा म्हणते की मला मागणी घाला आणि ती पण अगदी फिल्मी स्टाईलने। तेव्हा अक्षय तर त्या रोडवरच गाडीवर उभा राहतो आणि जोरात असे ओरडून आय लव्ह यू रमा असे म्हणतो। माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील का असे सर्वांसमोर विचारतो। रमा तर अगदी खुश होते आणि अगदी ती सुद्धा आय लव्ह यू अक्षय असे म्हणते। सर्व रोडवर जे काही जमलेले लोक असतात तर ते बघत असतात, तर गाड्या थांबून सुद्धा अक्षय आणि रमाचे हे रोमांटिक प्रेम ते पाहू लागतात। तेव्हा अक्षय आपल्या जी काही अंगठी असते तर ती अंगठी आपल्या रमाच्या हातात सर्वांसमोर घालतो आणि रमाला उचलून घेतो। रमा अगदी खुश होते आणि अक्षयला ती सुद्धा पुन्हा एकदा प्रेमात पाडते आणि दोघांचं प्रेम हे सर्वांना बघून सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात आणि रोडवरील सर्व लोक हे खूप खुश होऊन अगदी अक्षय आणि रमाचं ते रोमांटिक प्रेम बघत असतात। अक्षय रमाला उचलून घेतो आणि गोल गोल गिरक्या घेत असतो। रमा सुद्धा अगदी खुश होत असते। तेव्हा मित्रांनो, रमा आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र येऊन रमा आणि अक्षयने रमाला प्रेमाने प्रपोज केलेले असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।